नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातीलच नाही तर जगातील अत्यंत प्रतिष्ठेची, महत्त्वाची आणि कठीण समजली जाणारी अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा म्हणजेच भारतीय नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम याबद्दलची माहिती जाणून घ्या. नागरी सेवा परीक्षा ही दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येत असते. या वर्षाची केंद्रीय नागरी लोकसेवा परीक्षा जी आहे तर ती 5 जून 2022 रविवार रोजी 2 सत्रांमध्ये होणार आहे. नागरी सेवा परीक्षेचा जर आपण विचार केला तर नागरी सेवा परीक्षा ही आपल्या भारतातील जे सुपर क्लास 1 पद आहे, मग यात IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, IRS IT इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स, IRS कस्टम इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस कस्टम, त्यानंतर IAAS, ICAS, IDAS, IRPF, IRPS, IRTS अशा प्रकारच्या एकूण 19 केंद्रीय सेवा आणि त्यासोबत 5 गटबच्या सेवा. मग यात दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाची नागरी सेवा आणि या सर्व केंद्रशासित प्रदेशातील पोलीस सेवा याच्यासाठीच्या एकूण 5 सेवा अशा एकूण 24 प्रकारच्या सेवांच्या भरतीसाठी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा ही त्या ठिकाणी होत असते. या नागरी सेवा परीक्षेच्यासाठीची जी काही पात्रता आहे तर तो विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे. मग तो आर्ट्स ग्रॅज्युएट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, मेडिकल स्टुडंट असेल, इंजिनिअरिंग स्टुडंट असेल, टेक्नॉलॉजी स्टुडंट असेल, कोणताही ग्रॅज्युएट. जर आपण या भारतीय नागरी सेवा परीक्षा याची वयोमर्यादा विचारात घेतली तर खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष आणि कमाल 32 वर्ष, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी किमान 21 वर्ष व कमाल 35 वर्ष आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी वयोमर्यादा किमान 21 वर्ष आणि कमाल 37 वर्ष ही त्या ठिकाणी असणार आहे. यात या नागरी सेवा परीक्षेला संधींची संख्या, अटेम्प्टची संख्या ही मर्यादित ठेवलेली आहे. यात खुल्या प्रवर्गासाठी एकूण 6 अटेम्प्ट्स त्या ठिकाणी असतील, OBC प्रवर्गासाठी एकूण 9 अटेम्प्ट्स असतील आणि SC ST प्रवर्गासाठी अटेम्प्टची मर्यादा ही त्या ठिकाणी नाही. नागरी सेवा परीक्षा ही 3 टप्प्यांमध्ये होत असते. टप्पा क्रमांक 1 पूर्व परीक्षा, त्यासाठी 400 गुण. टप्पा क्रमांक 2 मुख्य परीक्षा, 600 अधिक 1750 एकूण 2350 गुण. त्यापैकी गुणवत्ता यादीत 1750 गुण विचारात घेतले जातात. आणि टप्पा क्रमांक 3 तुमची व्यक्तिमत्व चाचणी म्हणजेच मुलाखत, याला 275 गुण. यात जर आपण टप्पा क्रमांक 1 विचारात घेतला तर या पहिला टप्पा जो आहे तर तो UPSCच्या परीक्षेतला सर्वात कठीण अशा प्रकारचा टप्पा आहे. त्या मागचं कारण की या टप्पा क्रमांक 1ला एकूण देशभरातनं 14 लाख मुलं साधारणतः फॉर्म भरत असतात आणि जागांची संख्या असते 700 ते 800. म्हणजेच साधारणतः 13-14 पट म्हणजे 10,000 मुलांना जे आहे तर मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो. म्हणजे 14 लाख मुलांपैकी 13,90,000 मुलं अनुत्तीर्ण होतात. फक्त 10,000 मुलं जी आहेत तर ती पूर्व परीक्षेला उत्तीर्ण होत असतात. यावर्षी 2022 मध्ये पदांची संख्या ही 1011 असल्यामुळे
साधारणतः 14,000 मुलांना मुख्य परीक्षेला प्रवेश हा त्या ठिकाणी मिळणार आहे. जर आपण पूर्वपरीक्षेचा विचार केला तर पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. यात एकूण 2 पेपर्स असतात. पहिला पेपर असतो जनरल स्टडी सामान्य अध्ययन, जो 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा असतोय. प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 2 गुण मिळतात. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2/3 गुण हे वजा होत असतात. सामान्य अध्ययन या पेपरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती, त्यानंतर भारताचा व जगाचा भूगोल, भारतीय राज्यशास्त्र, त्यानंतर पर्यावरण, भारतीय अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, चालू घडामोडी या घटकांवर प्रश्नही विचारलेली असतात. यात कोणत्या विषयाला किती प्रश्न असतात निश्चित ठरलेलं नसतं. एखाद्या वर्षी इतिहासाला 20-22 प्रश्न असतील तर भूगोलाला फक्त 7-8 प्रश्न असू शकतात. तर एखाद्या वर्षी त्या ठिकाणी त्याच्या उलट असेल की भूगोलाला 20-25 प्रश्न असतील आणि इतिहासाला 7-8 प्रश्न असतील. आणि याचा अभ्यासक्रम हा निश्चित नाही. अभ्यासक्रम हा खूप व्यापक स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही फक्त NCERTची पुस्तकं किंवा रेफरन्स पुस्तकं वाचल्यानेच त्या ठिकाणी तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही. याच्यासोबत तुम्हाला जे काही वेगळ्या प्रकारची विकिपीडियाज आहेत तर ती सुद्धा वाचायची आहेत, बघायची आहे. जर आपण या नागरी सेवा परीक्षेचा विचार केला तर यात पेपर क्रमांक 1 जनरल स्टडीज, तर याचा अभ्यास करताना जर तुम्हाला इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करायचा असेल तर बिपिन चंद्रा यांचं पुस्तक, इंडियन हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रमचं पुस्तक, इंडियन जॉग्राफी याच्यासाठी माजिद हुसेन यांचं पुस्तक, फिजिकल जॉग्राफी याच्यासाठी GC लॉंग यांचं पुस्तक, इंडियन पॉलिटी याच्यासाठी M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक, इंडियन इकॉनॉमिक्ससाठी रमेश सिंग यांचं पुस्तक, सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी स्पेक्ट्रम किंवा विझार्डचं पुस्तक, एन्व्हायरमेंटसाठी श्रीराम आयच्या नोट्स किंवा NCERTची पुस्तकं, चालू घडामोडी याच्यासाठी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया किंवा PIB सोर्स, योजना, कुरुक्षेत्र यासारखी मासिकं वाचणं हे गरजेचं आहे. याच्या अभ्यासाला मर्यादा नाही, पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला मर्यादा नाही. आणि जर आपण 2016पासून UPSCच्या पूर्वपरीक्षेचा जर आपण विचार केला तर याच्या पॅटर्नमध्ये कंटिन्युअसली बदल हा त्या ठिकाणी होतो. मी कटऑफबद्दल तुमच्याशी नंतर बोलतो. आधी जनरल स्टडीज नंतरचा दुसरा जो काही पेपर आहे तर तो आहे CSAT, बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर. 80 प्रश्न आणि 200 गुण CSAT या पेपरला. प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 2.5 गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.83 गुण जे आहेत तर ती वजा होतील. CSAT हा पेपर क्वालिफाईंग आहे. यात विद्यार्थ्याला फक्त 200 पैकी 66 मार्क म्हणजे 33% मार्क्स मिळवायचे आहे. पण 2019, 2020 आणि 2021 नागरी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना जनरल स्टडीज पेपर 1ला खूप चांगले मार्क मिळालेत पण CSATमध्ये 66 मार्क मिळाले नाहीत, म्हणून ते या ठिकाणची जी पूर्वपरीक्षा आहे ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. तर मेरिट पूर्वपरीक्षेचं विचारात घेताना फक्त जनरल स्टडीज पेपर 1च विचारात घेतलं जातं. असं असलं तरी देखील CSAT या पेपरकडे विद्यार्थ्यांनी मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण CSATची काठीण्य पातळीसुद्धा UPSC ही गेल्या 3 वर्षापासून सातत्याने वाढवत आहे आणि बरीचशी मुलं, अगदी IIT झालेली मुलंसुद्धा, COPतली मुलंसुद्धा CSAT या पेपरमध्ये अनुत्तीर्ण होत आहेत. ते 66 मार्क मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. पहिल्या पेपरला चांगले गुण मिळाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळत नाही मुख्य परीक्षा. पण तुम्हाला समजा CSATला 200 पैकी 200 गुण मिळालेत
आणि जनरल स्टडीजला कमी गुण मिळालेत तरी देखील उपयोग नाही. CSATला फक्त 66 गुण, मग बाकी तुम्ही 200पैकी 200 गुण जरी मिळाले त्याला काही अर्थ नाही. पण जनरल स्टडीजमध्ये मिळाले मार्क्स जे आहेत तर ते तुमची गुणवत्ता यादी ठरवत असतात. जर आपण कट ऑफ विचारात घेतला तर कट ऑफ जो आहे पूर्वपरीक्षेचा या सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर तो पेपर क्रमांक 1 जनरल स्टडीजच्या माध्यमातून ठरवला जात असतोय. यापैकी 2016चा जर आपण कट ऑफ विचारात घेतला तर तो 116 गुणांचा होता. 2017ला तो 105.5 होता. 2018ला 98 गुण होता. 2019ला 98 गुण होता. 2020ला तो 92.5 होता आणि 2021ला तो 90 ते 92च्या दरम्यान असेल. म्हणजेच त्या ठिकाणी कट ऑफ जो सातत्याने कमी होत चालला, याचा अर्थ जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये काठिण्य पातळी जी आहे UPSC तर ती सातत्याने वाढवत आहे. आणि पेपर झाल्यानंतर अगदी UPSCचा निकाल लागेपर्यंत सुद्धा अशी साधारणतः 100पैकी 10 प्रश्न अशी असतात की त्याचं उत्तर फक्त UPSCलाच माहिती असतं. कोणत्याच रेफरन्स पुस्तकाला, कोणत्याच क्लासेसला त्याचं उत्तर ॲक्युरेट माहीत नसतं. त्यामुळे जनरल स्टडीजचा आवाका जो आहे तर तो खूप मोठा आहे आणि जनरल स्टडीजच तुमचं त्या ठिकाणचं पुढचा जो प्रवास आहे तर तो निश्चित करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 जून रोजी होणारी जी काही जनरल स्टडीची परीक्षा आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही रेफरन्स पुस्तकं, NCERTची पुस्तकं आणि ह्याच्यासोबत त्या ठिकाणी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करणं हे गरजेचं आहे. आणि न्यूजपेपर, पर्टिक्युलरली द हिंदू हा पेपर जो आहे तर तो व्यवस्थित दररोज वाचणं, गेल्या 2 वर्षातले पेपर्स दररोज वाचणं हे गरजेचं आहे. कट ऑफपेक्षा जनरल स्टडीजमध्ये जास्त गुण मिळणारे विद्यार्थी आहे की जे CSATमध्ये क्वालिफाय आहेत त्यांना 66पेक्षा जास्त गुण आहेत. त्यांना UPSCच्या दुसऱ्या टप्प्यात, सिव्हिल सर्व्हिसेसच्या दुसऱ्या टप्प्यात बोलवण्यात येतं. तो दुसरा टप्पा आहे लेखी परीक्षा. या लेखी परीक्षेला एकूण 9 पेपर्स असतात. या 9 पेपर्सपैकी जर आपण विचार केला तर 2 पेपर्स जी आहेत तर ती लँग्वेजची आहे. त्यापैकी एक इंग्रजी आणि दुसरं आपल्या भारतीय संविधानात दिलेली भाषा. त्यापैकी कोणती एक भाषा, आपली भाषा समजा मराठी, तर इंग्रजी आणि मराठी प्रत्येकी 300 गुणांना 2 पेपर्स असते. ही दोनही पेपर CSAT प्रमाणे क्वालिफाईंग असतील. इंग्रजी आणि मराठीत 300 पैकी तुम्हाला 25% म्हणजे 75 मार्क प्रत्येकी मिळवायची आहेत. तुम्हाला जर या भाषेच्या दोन्ही विषयांमध्ये 25% प्रत्येकी म्हणजे 75पेक्षा जास्त गुण मिळाले तरच तुमचे पुढचे उरलेले 7 पेपर तपासले जाणार आहेत. UPSCचं सिव्हिल सर्व्हिसचं मेरिट ठरवताना भाषेचे गुण विचारात घेतले जात नाहीत. हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. तुम्हाला 300 पैकी दोन्ही विषयांमध्ये प्रत्येकी 75 गुण मिळवायचे आहेत. मग हे 2 भाषेचे विषय सोडून जे 7 पेपर तुमचं मेरिट ठरवत आहेत तर ते 7 पेपर्स याच्याबद्दल आपण चर्चा करूया. त्यातला पेपर क्रमांक 1 एसे निबंध, 250 गुणांना 2 निबंध हे तुम्हाला लिहायचे. UPSCची मुख्य परीक्षा ही सर्व पेपर्स जी आहेत तर ते दीर्घोत्तरी स्वरूपाची, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची त्या ठिकाणी आहेत. पेपर क्रमांक 1 भाषा सोडून, पेपर क्रमांक 1 एसे निबंध 250 गुण, पेपर क्रमांक 2 जनरल स्टडीज 1 जो इंडियन हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन कल्चर यावर आधारित असेल, 250 गुणांचा. यात एकूण 20 प्रश्न असतील. त्यापैकी 10 प्रश्न प्रत्येकी 10 गुणांना आणि उरलेले 10 प्रश्न प्रत्येकी 15 गुणांना. याला एकही ऑर प्रश्न नसेल. सर्व 20च्या 20 प्रश्न हे कंपल्सरी असतील. त्यापैकी 10 प्रश्न 10 गुणांना आणि उरलेले 10 प्रश्न 15 गुणांना. पेपर क्रमांक 3 जनरल स्टडीज 2 एकूण 250 गुण. यात सुद्धा 10 प्रश्न 10 गुणांना, 15 प्रश्न 10 गुणांना. सर्व प्रश्न कंपल्सरी. इंडियन पॉलिटिक्स, भारतीय राज्यशास्त्र, राज्यघटना, राज्यशास्त्र यावर हा पेपर क्रमांक 2 हा आधारित असेल. जनरल स्टडीजचा एकूणातला पेपर क्रमांक 3. पेपर क्रमांक 4 जनरल स्टडीज 3
जो सायन्स टेक्नॉलॉजी यावर, नंतर इकॉनॉमिक्स या विषयावर त्या ठिकाणी मानवी हक्क, मानव संसाधन यावर आधारित असेल. हा जनरल स्टडीज 3 एकूणातला चौथा पेपर हा देखील 250 गुणांचा असेल. यात पण 20 प्रश्न असतील. सर्व प्रश्न कंपल्सरी असतील. पहिले 10 प्रश्न 10 गुणांना प्रत्येकी, नंतरचे 10 प्रश्न प्रत्येकी 15 गुणांना. नंतर पेपर क्रमांक 5 मेरिट ठरवणारा जनरल स्टडीज 4 जो एथिक्स आणि इंटिग्रिटी म्हणजे सचोटी आणि नैतिकता शिकवणारा असतोय, तो 250 गुणांचा असेल. यात पहिले 10 प्रश्न प्रत्येकी 10 गुणांना, नंतरचे 10 प्रश्न प्रत्येकी 15 गुणांना. आणि मग उरले 2 पेपर्स, पेपर क्रमांक 6, पेपर क्रमांक 7. ते 2 लँग्वेजचे सोडून द्या. ते 2 पेपर्स, एकूण 9 पेपर आहेत, ते 2 मेरिटमध्ये पकडले जात नाही. मग आता पेपर क्रमांक 6 आणि 7 हा ऑप्शनल सब्जेक्ट्स आहे. एकूण 26 ऑप्शनल सब्जेक्ट UPSCने दिलेले आहेत. ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंड्री आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जॉग्रफी, सोशिओलॉजी, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेडिकल, अशा प्रकारचे एकूण 26 ऑप्शनल सब्जेक्ट. आणि लिटरेचर, तर लिटरेचरमध्ये तुम्ही कोणते लिटरेचर घेऊ शकतात? मराठी लिटरेचर, हिंदी लिटरेचर, संस्कृत वगैरे, तर अशा प्रकारचे लिटरेचर तुम्ही घेऊ शकता. तर या लिटरेचर किंवा उरलेले 25 विषय म्हणजे एकूण 26 विषय, त्यापैकी कोणता एक ऑप्शनल विषय तुम्ही निवडायचा आहे. समजा तुम्ही निवडला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे पुन्हा 2 पेपर्स. पेपर क्रमांक 6 ऑप्शनल सब्जेक्ट नंबर 1 250 गुण. पेपर क्रमांक 7 ऑप्शनल सब्जेक्ट, सेम ऑप्शनल सब्जेक्ट, पेपर नंबर 2 250 गुण. भाषेचे 2 600 पैकीचे गुण सोडून द्यायचे, त्याने तुम्हाला प्रत्येकी 75 मार्क मिळवायचे आहेत. मग एसे, जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4, ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2, असे एकूण 7 विषय, प्रत्येकी 250 गुण, एकूण 1750 गुणांची अशा प्रकारची ही लेखी परीक्षा असेल. या लेखी परीक्षेत साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 725 पैकी जास्त गुण मिळतील, 725 पेक्षा जास्त गुण मिळतील, त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलवलं जाईल. लेखी परीक्षा सप्टेंबर महिन्यात असेल. तिचा निकाल हा साधारणतः डिसेंबर महिन्यात लागेल, नोव्हेंबर आणि किंवा डिसेंबर महिन्यात लागेल. आणि मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च यामध्ये UPSCद्वारे मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्व चाचणी होईल. ही व्यक्तिमत्व चाचणी ही 275 गुणांची असेल. पूर्व परीक्षेचे गुण गुणवत्ता यादीत विचारात घेतली जाणार नाहीत. लेखी परीक्षेत 1750 पैकी मिळालेले गुण, भाषा विषय दोन्ही फक्त क्वालिफाईंग आहेत, उरले 7 पेपर 1750 गुण. आणि व्यक्तिमत्व चाचणीत मिळाले 275 पैकीचे गुण, असे एकूण 2025 पैकी मिळाले गुण. आणि विद्यार्थ्यांना दिला प्राधान्यक्रम, याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचं IAS, IPS, IFS, IRS IIT, IRS कस्टम, IAS, ICAS, IDAS अशा प्रकारच्या पदांवर त्या ठिकाणी निवड ही होत असते. 5 जून 2022 रोजी होणाऱ्या UPSCच्या नागरिक सेवेच्या पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.